नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 8वा मैल चौकामध्ये भीषण अपघात घडलेला आहे। यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला। मुलगी गंभीर जखमी आहे। रजनी गिरनाळे आणि अक्षय गिरनाळे अशी मृतांची नावे आहेत। कार प्रचंड वेगामध्ये होती। ही कार आधी दुभाजकावरती आदळली आणि समोरच्या लेनमध्ये गेली। त्या लेनमधील धावत्या आयशर ट्रकला जाऊन ही कार आदळली। वाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतकांना बाहेर काढले आणि जखमी श्रद्धा गिरनाळे यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तुषार कोहळे अपडेट देतील। तुषार, अमोल आणि अत्यंत धक्कादायक असा हा अपघात झालेला आहे। दुपारच्या वेळेला अमरावती महामार्गावर वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8वा मैल ही घटना घडली। अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने येणारी कार ही सुसाट वेगाने सुरुवातीला दुभाजकावर आदळली आणि त्यानंतर तिचं नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या ट्रकवरती जाऊन धडकली। त्यामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये एक मुलगी देखील गंभीर जखमी झालेली आहे। रजनी गिरनाळे आई आणि अक्षय गिरनाळे मुलगा या दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि जखमीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे। तुषार, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। तर गाडीची अवस्था बघता हा अपघात जो आहे तो किती भीषण होता याची आपण कल्पना करू शकतो। यामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झालाय, तर मुलगी सध्या रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।